नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वपूर्ण असे पवित्र पोर्टल संबंधीचे अपडेट्स घेणार आहोत, जे तुम्हाला शिक्षक भरतीकरिता अत्यंत उपयुक्त ठरणारे आहेत। त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट्स हे लवकर समजतील आणि तुमचे कोणत्या महत्त्वपूर्ण माहिती जर फिलअप करायची राहिली असेल तर त्या संबंधीची माहिती सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून जाईल। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पवित्र पोर्टल संबंधीची महत्त्वपूर्ण माहिती म्हणजेच बिंदू नियमावली अपडेशनचं काय झालेलं आहे, त्याचबरोबर सवर्ण आरक्षणाचा टॅब हा कधीपर्यंत उपलब्ध होऊ शकतो आणि जाहिराती या कधीपर्यंत येणार आहेत पवित्र पोर्टलवर, त्याचबरोबर विभागीय स्तरावर जो फॉर्म दुरुस्तीकरिता टाइम टेबल दिलेला आहे त्या अनुसार कोण कोण त्यामध्ये फॉर्म दुरुस्ती करू शकतात आणि त्यामध्ये किती दिवसाचा कालावधी दिलेला आहे याविषयीची परिपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तुमच्या ज्या विद्यार्थी मित्रांना याविषयीची माहिती हवी आहे त्या विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला आणि आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राइब करायला विसरू नका। सबस्क्राइब केल्यानंतर सबस्क्राइब बटनच्या शेजारी असलेलं बेल बटन क्लिक करायला विसरू नका, कारण असेच अत्यंत महत्त्वपूर्ण असे अपडेट तुम्हाला वेळच्या वेळी प्राप्त होतील। आता आपण सर्वात पहिला महत्त्वपूर्ण मुद्दा म्हणजे बिंदू नियमावली अपडेशनचं काय झालेलं आहे त्याविषयी माहिती घेऊया। विद्यार्थी मित्रांनो, सर्व शिक्षणाधिकारी यांनाच म्हणजेच प्राथमिक आणि माध्यमिक यांना संच मान्यता ही पोर्टलवर अनुदानित व अंशतः अनुदानित शाळा असो त्यांना 1/10/2018 पर्यंत जे शिक्षक कार्यरत आहेत आणि त्यांची ज्यांची वैयक्तिक मान्यता आहे, म्हणजे जे कार्यरत आहेत परंतु त्यांना वैयक्तिक मान्यता म्हणजेच अप्रूव्हल हे दिलेलं नाही आहे, त्या उमेदवारांची माहिती त्यांना नाही हवी आहे। जे कार्यरत शिक्षक आहेत आणि ज्यांना अप्रूव्हल दिलेलं आहे त्या संबंधाची माहिती त्यांना हवी आहे। त्याचबरोबर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सुद्धा माहिती ही 21 जानेवारी 2019 पर्यंत न चुकता भरण्याबद्दलच्या सूचना या देण्यात आलेल्या आहेत VC मध्ये। आणि यावरून आपल्याला लक्षात येतं की यांनी दिलेली अंतिम मुदत ही 21 जानेवारी 2019 पर्यंत होती बिंदू नियमावली मध्ये माहिती ही अद्ययावत करण्याकरिता पवित्र पोर्टलवर। तरी सुद्धा काही जणांनी म्हणजेच पवित्रवर शिक्षक भरती करण्यासाठीची माहिती देण्यासाठीची दिरंगाई 220 शाळांनी ही मुद्दामून माहिती ही दडवलेली आहे आणि ही रिक्त पदांची माहिती ही जाणून बुजून दडवून त्यामध्ये उशीर करण्याचा प्रयत्न हा केलेला आहे। आणि याबद्दलची अधिक माहिती अशी की ही माहिती इथेच नाही तर बऱ्याच ठिकाणी सुद्धा अशा पद्धतीने माहिती सादर करण्याकरिता ती माहिती जाणून बुजून दडवली जात आहे, जेणेकरून खाजगी शाळांना पवित्र पोर्टलद्वारे भरती प्रक्रियेवर उद्या येणाऱ्या जाहिरातीमध्ये व्यत्यय आणण्याकरिता। तर विद्यार्थी मित्रांनो, जशा नाण्याच्या दोन बाजू आहेत अगदी त्याच पद्धतीने सरकारने भरपूर काही सूचना दिलेल्या आहेत 21 जानेवारी 2019 पर्यंत बिंदू नियमावली अद्ययावत करण्यासंबंधीची। तरी सुद्धा काही संस्थाचालक हे व्यवस्थितरित्या माहिती फिलअप करत नाही आहेत, परंतु जो विनोद तावडे यांनी माहिती दिलेली आहे की त्यांनी जरी संस्थाचालक यांनी माहिती ही जरी दिलेली नसेल काही संस्थाचालक यांनी, तरी सुद्धा जेवढ्या माहिती त्यांना अवेलेबल आहे म्हणजे झेडपीची म्हणा, नगरपालिकेची, महानगरपालिकेची आणि ज्या संस्थांची माहिती त्यांच्याकडे व्यवस्थितरित्या उपलब्ध होईल त्यांना, म्हणजे ज्यांची राहिली आहे त्यांना आणि ज्यांची झालेली आहे तर ती तर अपडेट झालेलीच आहे, तर त्या सगळ्या पदांची जाहिरात ही लवकरात लवकर ही आचारसंहितेच्या अगोदर देण्यात येईल अशा स्वरूपाची माहिती ही विनोदजी तावडे यांनी दिलेली आहे। त्याचबरोबर 10% सवर्ण आरक्षण हा मुद्दा सुद्धा लागू होणार असल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिलेली आहे। आणि आता त्यामधला महत्त्वपूर्ण अपडेट म्हणजे 1 फेब्रुवारी पासून सगळीकडे हा नियम म्हणजे 10% सवर्ण आरक्षणानुसार सगळ्यांना माहिती ही फिलअप करण्याकरिता मिळणार आहे। म्हणजेच 1 फेब्रुवारी पासून ज्या ज्या पदभरती आहेत त्यांच्यामध्ये हा सवर्ण आरक्षणाचा मुद्दा हा लागू केला जाणार असल्याची माहिती ही समोर आलेली आहे। आणि यामध्ये ज्या अनुसूचित जाती आणि याविषयीच्या सविस्तर सूचना जमाती तसेच OBC वगळून स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे माहिती सुद्धा आपल्याला मिळत आहे। आणि ती जी माहिती म्हणजे शासन निर्णय जे प्राप्त होईल आणि त्याचं विश्लेषण सुद्धा आपण आपल्या चॅनलवर जसा तो अपलोड होईल म्हणजे जसा तो शासन निर्णय येईल त्या वेळेनुसार आपण लागलीच त्याची माहिती आणि विश्लेषण आपण अपलोड करणारच आहोत। त्याचबरोबर जे आर्थिक दुर्बल घटक आहेत, ज्यांचं जे नॉन क्रिमिलियर असं आपण म्हणतो, ज्यांचा आर्थिक उत्पन्नाची मर्यादा 8 लाखाच्या आतमध्ये आहे, त्यांच्याकरिता 10% सवर्ण आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो लागू करण्यात आलेला आहे। आणि हे 1 फेब्रुवारी पासून म्हणजेच 1 फेब्रुवारी 2019 पासून पुढे जाहीर केलेला असून या आर्थिक निकषाअंतर्गत होणाऱ्या केंद्र सरकारच्या सेवामधील ज्या शिक्षक भरती म्हणा किंवा इतर ज्या पदभरती असेल त्यांच्यामध्ये हा नियम लागू होणार आहे।
आता आरक्षणासाठीचे पात्रता यासाठी आवश्यक असलेले कागदपत्र याबद्दलची माहिती ही 103व्या घटनादुरुस्तीनुसार लागू होणार असून तहसीलदार किंवा त्याहून वरच्या करण्यासाठी केंद्रीय कार्मिक हुद्द्याच्या अधिकाऱ्यांकडून माहिती ही दिली जाणार आहे। थोडक्यात आता जी माहिती आहे, आता शिक्षक भरतीच्या अनुषंगाने आपण याविषयी माहिती घेऊया की यामध्ये जो टॅब उपलब्धी आहे त्यासाठी शासन निर्णयाची वाट पाहत आहेत। त्या शासन निर्णयानुसार पूर्ण माहिती ही आपल्याला क्लिअर होईल की समांतर आरक्षणामध्ये कोणकोणत्या बाबी ह्या आवश्यक आहेत। आणि बेसिक म्हणजे पहिलं महत्त्वपूर्ण मुद्दा म्हणजे तुम्हाला नॉन क्रिमिनलच लागणार आहे, परंतु त्याचा जो नवा स्ट्रक्चर आहे सवर्ण आरक्षणासाठीचं नॉन क्रिमिनल त्यासाठीची माहिती आणि कसा राहील याविषयीची माहिती ही आपणास त्या कालावधीमध्ये GR द्वारे ही मिळणारच आहे। आणि त्यानंतर लागलीच जसा GR प्रसिद्ध होईल तसंच पवित्र पोर्टलवर त्या संबंधीचे अपडेट म्हणजेच जो टॅब उपलब्ध करून देण्यात येईल सवर्ण आरक्षणासंदर्भात। आणि यामध्ये जो बिंदू नियमावली अपडेट आहे किंवा बिंदू नियमावलीमध्ये काही सुधारणा बदल जसा SCBC साठी केलेला होता त्यासाठी करावसी लागणार नाही, कारण SCBC हा सेपरेट त्यामध्ये एक आरक्षण देण्यात आलेलं होतं, परंतु हे जे आरक्षण आहे हे आरक्षण हे समांतर आरक्षण आहे। मग लागलीच म्हणजे ओपन कॅटेगरीतील उमेदवारांकरिताच हे आरक्षण आहे, त्यामुळे तुम्हाला इतर कोणत्याही गोष्टीचा ताणतणाव न घेता हे 1 ते 2 दिवसामध्ये या विषयीच्या अपडेशनची क्रिया ही पूर्ण करण्यात येईल अशा स्वरूपाची माहिती ही मिळालेली आहे। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, आता बऱ्याच उमेदवारांचा महत्त्वपूर्ण मुद्दा होता की हे आरक्षण हे कुठे कुठे लागू होईल। तर हे आरक्षण सरळ सेवा भरतीसाठी ज्या ज्या परीक्षा होतात त्यामध्ये होणार, पदोन्नतीसाठी होणार नाही। म्हणजे तुम्ही एका पदावर लागलेले आहात आणि त्यावर तुमचं प्रमोशन होत असेल तर त्याकरिता हे आरक्षण तुम्हाला लागू होणार नाही आहे। त्यानंतर बऱ्याच उमेदवारांच्या फॉर्म दुरुस्ती संदर्भातील अडचणी होत्या, त्या कमेंट बॉक्समध्ये खूप साऱ्या अडचणी आहेत, त्यांच्यासाठी एकत्रितरित्या उत्तर इथेच देऊ इच्छिते की फॉर्म दुरुस्तीसाठीचं वेळापत्रक आहे तो म्हणजे सोमवार ते शुक्रवारपर्यंत दिलेला आहे, म्हणजेच 21 जानेवारीपासून ते पुढच्या बघा तर तुम्ही शुक्रवारपर्यंत येणाऱ्या तारखेसाठी। आणि यामुळे म्हणजे आता महत्त्वाचं म्हणजे इथे तुम्ही कोण फॉर्ममध्ये दुरुस्ती करू शकता, ज्यांची प्रिंट काढायची राहिलेली आहे, ज्यांचं नॉन क्रिमिनल यस नो करायचं राहिलेलं आहे, ज्यांचं महिला आरक्षणाचं किंवा महिला हा मुद्दा सिलेक्ट करायचा राहिलेला आहे, कोणाचा अपंग वगैरे केलेला आहे किंवा सिलेक्ट करायचं राहिलं आहे। आता कोणी उमेदवारांचं काय झालेलं आहे, क्रीडामध्ये त्यांनी फॉर्म भरलेला आहे, क्रीडा म्हणजे त्यांनी क्रीडा खेळाडू म्हणजे खेळाडू म्हणून फॉर्ममध्ये टिक केलेलं आहे, परंतु त्यांना खेळाडू हे आरक्षणाचं आता अवैध आहे जे प्रमाणपत्र हे लक्षात आले आहे, तर ते व्यवस्थित करून घेऊ शकतात, ते टिक मार्क काढून टाकू शकतात। किंवा एखादी ठिकाणी तुम्ही जे समांतर आरक्षणाचा मुद्दा सिलेक्ट केलेला आहे तो तुम्हाला चुकीचा वाटतो, आता महिलांचं काही ठिकाणी काय झालेलं त्यांनी भूकंपग्रस्त सिलेक्ट केलेला आहे, परंतु त्यांना लक्षात आलेलं आहे की त्यांना महिला आरक्षणामध्ये जास्त स्कोप मिळू शकतो त्यांच्या मार्कानुसार, तर त्यांनी सुद्धा म्हणजे या सगळ्या उमेदवारांच्या ज्यांच्या अडचणी आहेत हे ईओकडे जाऊन त्यांनी किंवा ईओशी कॉन्टॅक्ट करून तुमच्या जवळच्या ज्या विभागामध्ये ईओची तुम्हाला जी सोय होईल तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्याच्याविषयी अगोदर अधिक माहिती घ्या की कधी येऊ काय नाही वगैरे, आणि त्यानंतरच तुम्ही तिकडे जा। आणि ज्यांनी तिथेच राहतात म्हणजे जिल्हा स्तरावर त्यांना तर काही अडचणच नाही, ते लागली जाऊन विचारू शकतात। परंतु विद्यार्थी मित्रांनो, आता ही शेवटची संधी आहे, आखरी संधी आहे, यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या दुरुस्तीसाठी वेळ दिला जाणार नाही आहे। आणि कृपया करून तुम्ही ही गोष्ट लवकरात लवकर समजून घेऊन तुमच्या झालेल्या चुका या या येणाऱ्या भरतीमध्ये सामील होऊन जावे। त्याचबरोबर काही उमेदवारांचं काय झालेलं आहे, ड्राफ्ट कॉपी आहे त्यांची सर्टिफाईड प्रिंट काढलेली नाही आहे किंवा सर्टिफाईड केलेलं आहे परंतु त्यांच्याकडे प्रिंट अवेलेबल नाही आहे, त्या पण उमेदवार इथे जाऊन प्रिंट काढून घेऊ शकतात। आता महत्त्वपूर्ण माहिती म्हणजे फॉर्म दुरुस्तीसाठी झालं वेळापत्रक दिले सोमवार ते शुक्रवारपर्यंत। आता बऱ्याच उमेदवारांचा हे होतं की कालबद्ध कार्यक्रमानुसार 21 जानेवारीपर्यंत जाहिराती येतील, म्हणजेच 22-23 जानेवारीपर्यंत जाहिराती यायला हव्या होत्या। आता यामागे मेन अडचणी काय झाल्या, एक तर 10% सवर्ण आरक्षण लागू झालं, त्यामुळे 2-4 दिवस त्याच्यामध्ये जाऊ शकतात। त्याबरोबर आता हा दुसरा महत्त्वपूर्ण मुद्दा काय झाला की फॉर्म दुरुस्तीसाठी वेळ दिलेला आहे। आणि अजून एक महत्त्वपूर्ण अडचण काय झाली की बिंदू नियमावलीमध्ये काही ठिकाणी काही जणांनी माहितीही फिलअप केलेली नाही आहे, परंतु सरकार म्हणजेच विनोदजी तावडे यांनी सांगितलेल्याप्रमाणे या सगळ्या गोष्टींच्या अडथळ्यांची शर्यत पार पाडून शिक्षक भरती ही केलीच जाणार असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे। त्यामुळे आता येत्या कालावधीमध्ये 2 ते 3 फेब्रुवारीच्या दरम्यान शिक्षक भरती संबंधीच्या जाहिराती येणार असल्याची माहिती ही समोर आलेली आहे।
तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण अत्यंत महत्त्वपूर्ण असे सर्व अपडेट्स या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला आणि तुमच्या इतर काही अडचणी असतील तर त्या सुद्धा कमेंट करा, जेणेकरून आपण त्या सॉल्व्ह करण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करूयात। आणि महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचा आपण भरपूर काही माहिती दिलेली आहे अगोदर फॉर्म अपडेशन संदर्भात किंवा काही फॉर्ममध्ये त्यांच्या चुका झालेल्या आहेत त्या दुरुस्ती कशा करू शकता या संदर्भात, तरीसुद्धा काही उमेदवारांच्या जर अडचणी असतील तर तुम्ही या व्हिडिओ खाली कमेंट करा, जेणेकरून त्या कमेंट मला लवकरात लवकर मिळतील। आणि जर मला ते म्हणजे ज्याची माहिती मी अगोदर सांगितलेली नाही आहे आणि तुमची प्रश्नच वेगळा आहे त्यांना मग मी लगेचच रिप्लाय करेल, किंवा जो ऑलरेडी माझा जर व्हिडिओ पोस्ट असेल तर त्या व्हिडिओची लिंक तरी शेअर करेल, किंवा इतर विद्यार्थी मित्रांनी ज्यांना कमेंट बॉक्समध्ये त्या कमेंट वाचल्यानंतर याचा आन्सर हे येईल त्यांनी कृपया त्यांना मदत करा। शेवटची आता संधी आहे त्यांना सुद्धा, आणि त्यांच्या चुकामध्ये दुरुस्ती करण्याकरिता आपण शेवटचा एक हातभार देऊयात, जेणेकरून कुठल्याही प्रकारचे पुढे टाइम टेबल अपडेशन करिता वेळ मागवणारही नाहीत आणि ते खरं तर देणारही नाहीत। त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थी मित्रांनी ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे आणि आपल्या ज्या फॉर्ममध्ये चुका झालेल्या आहेत त्या फॉर्मच्या चुकांची दुरुस्ती ही लवकरात लवकर करायची आहे। आणि तुमच्या इतर अडचणी सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नोंदवायच्या आहेत। त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून इतर विद्यार्थी मित्रांना माहिती सुद्धा शेअर करायची आहे। धन्यवाद।